पिंपरी चिंचवड शहरातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या 26 वर्षाच्या मुलाचे मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर कट रचून खून करण्यात आला अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे। या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सिया गोयल हिचे चेतन चौधरी या मुलाशी लग्नपूर्वीपासून प्रेम संबंध असल्याने तिने आपला प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत आपला होणारा पती केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले। मात्र केतनच्या खुनास फक्त सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेच दोषी नसून सिया गोयलचे कुटुंबीय हे देखील तितकेच दोषी आहेत असा दावा मृतक केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी केलाय। सिया गोयलचे लग्नापूर्वी चेतन चौधरीशी प्रेम संबंध होते याची माहिती सियाच्या कुटुंबियांना असताना सुद्धा त्यांनी आमच्या सोबत ही माहिती लपवून ठेवली आणि त्यातूनच सियाने आपल्या प्रियकरासोबत माझ्या मुलाचा खून केला असा आरोप विशाल अग्रवाल यांनी केलाय। सियाने यापूर्वी देखील माझ्या मुलाचा पासपोर्ट गहाळ केला होता, तसेच तिने यापूर्वी देखील लोहगड किल्ल्यावर माझ्या मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता असा सणसणीत आरोप विशाल अग्रवाल यांनी केलाय। ह्या मुलीचं नाव आहे सिया प्रवीण कुमार गोयल। यांचं मार्केट यार्डमध्ये स्पायसेसचं शॉप आहे, BG गोयल अँड कंपनीच्या नावाने। ह्या मुलीसोबत माझ्या मुलाचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता। त्यानंतर हे 18 तारखेला 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट्ट करून खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण प्री बर्थडे म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता। 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला। आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोचलो। तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळी इन्व्हेस्टिगेशन, त्याला त्याची बॉडी हुडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली तर तो गेला होता। त्यानंतर ते बघून अपघात, आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे, आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही। पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता। जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं। पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, परत आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला। पर त्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस व तिथले SP श्री संदीप सिंगजी गिलजी यांनी खूप हेल्प केली, खूप मदत केली। त्यांनी ताबडतोब त्याचा तपास लावला सगळ्या गोष्टींचा, आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून, आणि त्या अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते। आणि तो पोरगा बाजू त्यांच्यासोबत 20-30 फूट मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती, आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला। पासपोर्टचं असं होतं की त्यांनी प्री वेडिंग शूटिंगसाठी 6 जून रोजी मुंबईतनं इंडोनेशिया बालीसाठी जाणार होते। तिथं जाता जाता हे 4च लोक गाडीमध्ये होते, माझी मुलगी, मुलगा, सियाचा भाऊ साहिल, हे 4ही लोक गाडीत होते। गाडीत बसताना सगळ्यांनी पासपोर्ट चेक केले। एक बॅगमध्ये सगळे पासपोर्ट, करन्सी, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे एकाच पाऊचमध्ये ठेवलं। ते पाऊच गाडीमध्येच होती। हे फूड मॉलला थांबले। फूड मॉलमध्ये हे लक्षात नाही आलं की सिया मल्ली मोबाईल विसरलाय म्हणून एकटीच गाडीत गेली आणि परत आली। तिथनं गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टवर पोचले, सगळ्या लोकांचे पासपोर्ट होते, पर केतनचा हा पासपोर्ट तिथं मिसप्लेस होता। तर असं वाटलं की तो कुठं पडला असेल का, त्यांनी हुडकायची कोशिश केली, कुठंही सापडला नाही मग पासपोर्ट। त्याच्यामुळे ते रिटर्न आले। रिटर्न आल्यानंतर त्यांनी 3-4 दिवशी परत वापस त्याच्या संगत राडा घातला, भांडणं केली की आपल्याला लोहगडला जायचं। आणि त्यानंतर पुन्हा ते 14 जून 2026ला परत लोहगडला गेली। त्यावेळेस ते दोघं एकटेच होते। त्यांनी वापस त्याच ठिकाणावरती केतनला धक्का मारला,
धक्का मारल्यानंतर केतन असा मागं सरकला. मागं त्याला एक झुडप हातात लागलं. ते झुडपाला धरून तो वाचला गेला. जसा वाचला त्याला शुद्धी असं समजायला लागलं की आपण धक्का मारला आणि वाचलोय. तर त्यांनी लगेच हल्ला केला की साप आला, साप आला, साप आला. आणि त्याला जाऊन मिठी मारली आणि असं वाटलं की खरंच साप आलता म्हणून ह्याने त्याला धक्का दिला आणि तो वाचला गेला. पण ते घटना मला कळत आली आहे की त्यांनी त्याचा त्यावेळेस खून करायची कोशिश केली. एकूणच म्हणजे हा जो दोघांचा जो लग्न होणार होता, घरच्यांच्या संमतीनं होणार होता, प्रेमविवाह होता का, की याच्यामध्ये तिच्या अशा अफेअर विषयी तुमच्या कुटुंबियाला किंवा तुमच्या काही परिजनांना काही माहिती होती का? हा अरेंज मॅरेज होती. आमच्या सगळ्या कुटुंबाच्या दोघांच्या सहमतीनं हे विवाद ठरलं होतं. आम्हाला कुणालाच, आमच्या मुलाच्या बाजूला कुणालाच माहिती नव्हतं. पण आज आमच्या हे लक्षात येतंय की त्यांच्या मुलीचे ही जी चालचलन आहेत, ते जे बाहेर जी काय अफेअर आहेत या जे काय भानगडी आहेत, आणि मला असं वाटतंय की ती एकच नाही आहेत, अजून भरपूर आहेत. ते सगळे त्यांच्या पूर्ण परिवाराला माहीत होतं. आणि माहीत असताना मुद्दामून त्यांनी की बाबा चला हे सगळे बंद होतील आणि यांना माहीत नाही तर यांच्या संगत लग्न करून देण्यासाठी आम्हाला फसवण्याचा पूर्ण डाव ठेवला होता. हा प्रसंग कुठलाच बाप कुठल्याच आपल्या मुलासाठी कधी करू नाही शकत. 26 वर्षाच्या मुलाला गमवून कुठला बाप असा प्रसंगाचा विचार करू शकतो? त्या लोकांचा पण असा कधी आम्हाला वाटला नाही का की आम्ही एकमेकांना लगभग 35-40 वर्षापासून ओळखतो. असा काही नवीन नव्हते एकमेकांना. हे माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की मला 26 वर्षाचा पोरगं घालून आज त्याचं दुःख मानवावं लागतं. आज सगळ्यांना हे समजायला पाहिजे की एवढं तरुण पोरगं गेल्यानंतर त्या बापावर काय परिस्थिती येते हे सांगणं कठीण आहे. मी ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर व बाकीच्या ऑफिसरांना रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही आता सध्या 2च आरोपी जे तिथं जाग्यावर होते त्यांना केलं आहे. पण माझा असा विचारधारणा आहे की हा कट मागे अजून पण त्यांच्या परिवारमधल्या काही लोकांचा हात आहे. जसं काही संस्कार पहिल्यापासनं आज 20 वर्षाच्या मुलीच्या हे संस्कार कशी येतील की त्यांनी कुणाला मारायला पाहिजे, हे संस्कार येऊच नाही शकत. म्हणजे हे त्याला त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या भावाने या त्यांच्या आत्यानी त्यांना कुणी त्याला शिकवलं असेल या ते ह्या सगळ्या कटांमध्ये सहभागी असू शकतात. मी त्यांना विनंती केली आहे की आपण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन घेऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करा. म्हणजे हा संयुक्त भेटली त्या दिवशी अजून कोणी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होते? मला सांगण्या या माहितीच्या हिशोबाने ते दोघंच होते. माझा मुलगा केतन आणि ते दोघं. आणि तो चौधरी नावाचा जो मुलगा होता तेच माझा मुलगा केतन, चेतन चौधरी आणि सिया गोयल. त्याला 100% होती. आम्हाला काही भनक नाही पडली. आणि त्यांच्या घरच्या लोकांना, सगळ्या लोकांना, त्यांच्या घरच्याला, आईला, वडीलला, भावाचा खास मित्र आहे त्याची आत्या रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल, प्रवीण बशेश्वर गोयल, साहिल प्रवीण गोयल, पूजा गोयल आणि अजून बाकीचे 2-3 घर आहेत गोयलचे जे आमचे मित्र आहेत. 30-35 वर्षापासून आज रिलेशन आहेत. पूर्ण संपूर्ण फॅमिलीला होती. पण कुणीही आम्हाला कल्पना दिली नाही की ही मुलगी असं आहे, जे अफेअर आहे या मुलासोबत. कुणी सांगितलं नाही. त्यांनी प्रपोजल दिलं. त्यांनी आमच्या नेहरू मित्तल आणि नरेंद्र मित्तलनी मागं लागले आणि तेव्हा ते जमलं. आम्हाला काही कल्पना नाही याच्यात असा घात होईल म्हणून. 100% त्यांच्या मृत्यूला हे सगळे कारणीभूत आहेत. 100% कारणीभूत आहेत. माझी देवाला आणि माननीय मुख्यमंत्र्याला हेच प्रार्थना आहे, हे जे दोषी आहेत त्यांना कडक ते कडक त्यांना सजा भेटायला पाहिजे. सर्व आरोपी, लेडीज असो जेंट्स असो, ह्या आरोपीमध्ये काही त्यांचे गोयल परिवारमध्ये काही मोठे लोक आहेत. ते म्हणतात आमचे नगरसेवक दोस्त आहेत, आमचे हे दोस्त आहेत. त्यांचे काही जणांचे फोन बी आलते. तर ह्या न्यायाच्या समोर कुणी मध्ये येऊ नये आणि माझ्या लेकराच्या आत्माला शांती भेटावी आणि सर्व दोषींना कडक ते कडक कारवाई, फाशीची सजा द्यावी. लग्न होतं त्याच्या अगोदर घटलं. जर त्यांना लग्न मुलीला करायचं नव्हतं तर कॅन्सल करायचं. मुलगा माझा गेला, कोण भरपाई करणार आहे सर? 25 वर्षाचा मुलगा. 100% सर माननीय मुख्यमंत्र्याला हेच प्रार्थना आहे की फास्ट ताबडतोब निकाल करून ताबडतोब दोषींना फाशीची सजा द्यावी.
म्हणजे न्याय भेटल आणि पुढे असले प्रकरण व्हायचे थोडे कमी होतील सर.